मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की आहे अनअकॅडमी आता एमपीएससी, पोलीस भरती आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. तुम्हाला अनअकॅडमी ॲपवर सगळा कंटेंट मोफतमध्ये घ्यायचा असेल तर मी तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी घेऊन आलो. अनअकॅडमी हे मोबाईल ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर मागते ते टाका. त्याच्यामध्ये नंतर एमपीएससी हे टॅब सिलेक्ट करा आणि नंतर कोणताही कंटेंट चालू करताना किंवा कोणताही व्हिडिओ किंवा टेस्ट चालू करताना तिथं एंटर कोड म्हणून ऑप्शन येतो आणि त्या एंटर कोडमध्ये टाकून द्या SOHELLIVE सोहेल लाईव्ह. हा जर तुम्ही अनलॉक कोड टाकून दिला ना मित्रांनो, तर अनअकॅडमी ॲपवर सगळा कंटेंट तुम्हाला मोफत भेटून जाईल. या ठिकाणी इंडियाचे टॉप एज्युकेटर्स आहेत जे तुम्हाला मार्गदर्शन करतील. सगळे लाईव्ह लेक्चर्स होतात आणि या सगळ्या लाईव्ह लेक्चर्सला तुम्हाला तो अनलॉक कोड वापरता येईल जो की आहे SOHELLIVE सोहेल लाईव्ह. आणि ती या ठिकाणी दररोज T20 टेस्ट सिरीज सुद्धा सोडवली जाते. 20 प्रश्न चालू घडामोडीचे 20 मिनिटं सोडवावे लागतात दररोज सोमवार ते शुक्रवार 7:30 ते 7:50 आणि त्यासाठी सुद्धा अनलॉक कोड वापरावा लागते. तो काय आहे SOHELLIVE सोहेल लाईव्ह. तसंच मित्रांनो, पोलीस भरतीची बॅच अनअकॅडमी इथं लॉन्च झाली आहे. लवकरात लवकर जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि जर तुम्ही अनलॉक कोड SOHELLIVE लाईव्ह वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण पोलीस भरती 2020 साठी स्पेशल गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज चालू केली आहे. याच्यामध्ये आतापर्यंत आपण 4 गेस्ट पेपर सॉल्व्ह केले. आता 5वा चालू आहे आणि हा विशेष करून मुंबई शहरातील ज्या जागा निघतील पोलीस भरतीच्या त्याच्यासाठी हा गेस्ट पेपर काढलाय. याच्यामध्ये आपण काल GK आणि मराठीचे असे एकूण 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकले. सगळ्यांचं स्पष्टीकरण सुद्धा सांगितलं. कमेंट सुद्धा मला बऱ्याच चांगल्या आल्या. आणि आज आपण पाहणार आहोत IQ म्हणजेच बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन आजच्या पेपरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. चांगला पेपर आहे मित्रांनो, टफ आहे. मुंबई पोलीस भरतीचा पेपर टफच राहतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला स्पष्टीकरणासह समजावून सांगणार आहे. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला या प्रत्येक जिल्ह्याचा गेस्ट पेपर पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअपवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. या टेस्ट सिरीजमध्ये जॉईन करायची असेल तर मी 100 रुपये फीस ठेवली आहे. नाममात्र फीस याच्यासाठी ठेवली की कारण की मोफत दिलेल्या वस्तूची कोणीही त्याला महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे नाममात्र 100 रुपये फीस ठेवली आणि माझा टार्गेट आहे की किमान 30 पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करावं. ठीक आहे, तर आपला 5वा पेपर IQ आज आपण सॉल्व्ह करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. आतापर्यंत आपण 50 क्वेश्चन चालू केले होते. IQचा जो सेक्शन आहे बुद्धिमत्ता ते क्वेश्चन नंबर 51 पासून सुरू होतो. तर 51 नंबरचा क्वेश्चन पाहूया. पुढील संख्या मालिकेत पुढील संख्या कोणती येईल. म्हणजे संख्या मालिकेत याच्या पुढे आता कोणत्या संख्या येतील ते आपल्याला शोधायचं आहे. बघा काय 28 25 5 21 18 5 आणि 14. ठीक आहे, तर आता यांचा रिलेशन पाहिलं ना तर बघा इथं 5 5 रिपीट होत आहे. ठीक आहे, परंतु 5 कधी रिपीट होत आहे. प्रत्येक दोन संख्येच्या नंतर. बघा 28 25. मग पहिले या दोन संख्येमध्ये काय रिलेशन आहे पाहून घेऊ. 28 25 कितीचा फरक दिसत आहे. 3चा फरक दिसत आहे. त्याच्यानंतर इथे 21 18. 21 18 मध्ये कितीचा फरक दिसत आहे. याच्यामध्ये सुद्धा 3चा फरक आहे. बघा प्रत्येक दोन संख्येनंतर इथं 5 आला. मग इथलच्या दोन संख्या आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कितीचा फरक असायला पाहिजे 3चा. एक तर 14 दिलेली आहे. मग 14च्या मागची, कारण की बघा पहिले मोठी नंतर लहान, पहिले मोठी नंतर लहान आहे. मग 14 पेक्षा लहान 11 घ्यावी लागेल म्हणजे 3चा फरक येऊन जाईल. ओके, इथं 11 येऊन जाईल. आणि आता दोन संख्या झाल्यानंतर काय येतो 5. म्हणजे पहिल्या रिकाम्या जागेत 11 येईल आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत 5 येतील. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर येईल. कळालं? अतिशय सोपं गणित होतं. नेक्स्ट गणितावर जाऊया. क्रमांक 52 पाहूया. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा. SCD TEF UGH. रिकामी जागेमध्ये काय ते शोधायचं आहे. आणि इकडे WKL. जेव्हा पण मित्रांनो अल्फाबेट्स विचारतात ना, अक्षरमाला ABCD ची अक्षरमाला विचारली जाते, नेहमी लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक अक्षरमाला सांगतो, नेहमी ही तुम्हाला कामी पडणार. याच्यासाठी नेहमीच हीच अक्षरमाला वापरायची. कोणती? ही जी तुम्हाला मी स्क्रीनवर लिहून दिलेली आहे ना, बस हीच वापरा. तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ दे अक्षरमालेचा ते तुम्ही सोडू शकता. कशी करायची? सुरुवात A पासून लिहायचं M पर्यंत लिहिल्यानंतर N जो आहे ना तो खाली लिहायचा आणि तिथून पुन्हा परत Z पर्यंत यायचं आणि त्यांच्यावरती त्यांचे क्रमांक टाकून द्यायची. ही जी अक्षरमाला आहे कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या सगळ्यांना उपयोगी पडते. ठीक आहे, तर याच्यावर आपण हा उत्तर काढू. पहिले काय सांगितलं SCD. बघा या ठिकाणी SCD. बघा बरं S कुठे आहे. या ठिकाणी S आहे. ओके, हे S. नंतर CD घेतलं SCD. ओके ठीक आहे, SCD कळालं. त्याच्यानंतर काय आहे TEF.
TEF बघा एसच्या पुढे सरकलो आता, ठीक आहे, एक अंक पुढे सरकलो आणि EF घेतलं, हे EF घेतलं. ओके, पुढे काय घेतलं UGH. आता बघा हा पुढचा घेतला U आणि या ठिकाणी या बाजूला सरकलं GH. आता मला सांगा, तुम्हीच सांगू शकता पुढे काय येणार. S घेतलं पहिले, नंतर T घेतलं, नंतर U घेतलं. आता काय घ्यावं लागेल, V घ्यावं लागेल आणि V घेतल्यानंतर GH घेतलं, त्याच्या पुढे जावं लागेल IJ, VIJ झालं, VIJ. बघा ऑप्शन मध्ये आहे का VIJ, बघा ऑप्शन नंबर 3 इथं आहे VIJ, याचं उत्तर राहील. सोपं आहे. ही जर तुम्हाला मी जी सांगितलं ना, ही जर अक्षरमाला तुम्ही वापरली ना, तर ही प्रत्येक याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला कामी पडते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दुसरा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 53. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा. ZA5, Y4B, XC6 आणि WCD. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं काय की कोणती वापरायची, ही आपली अक्षरमाला या ठिकाणी दिलेली आहे ती वापरायची आपल्याला. तर चला पहा, पहिले काय सांगितलं, ZA5, Z बघा या ठिकाणी ZA, हे Z, हे A आणि इथे घेतलं हे 5 घेतलं. ओके, ZA5. नंतर Y4B, चला पाहूया Y4B, हे Y घेतला, नंतर 4 घेतलं आणि B घेतलं. तर बघा एकाच्या एकाच्या वर जे आहे म्हणजे झेडच्या वरी A होतं, A घेतलं, वायच्या वरी B आहे तर B घेतलं आणि हे मागं जात आहे ना. 5 4 आता पुढे 3 आलं असेल का, नाही, XC6 आलं. XC6 म्हणजे या क्रमबद्ध संबंध नाहीये, मग एक सोडून एक संबंध आहे का, म्हणजे ZA5 आणि XC6 चा संबंध लागतो का बघा बरं. XC6, XC आणि 6 म्हणजे 5च्या पुढे 6 घेतलं. बघा म्हणजे काय केलं, ZA5 चा संबंध XC सोबत लाव. XC6 इथं 5 होतं, इथं 6 आलं, तर एक सोडून इथं काय येणार, 6 नंतर 7 येऊन जाईल. इथं 5, इथं 6, तर इथं 7 येऊन जाईल. इथं ZA होतं, इथं XC होतं, ठीक आहे. ZA होतं, नंतर XC घेतलं म्हणजे मधातला हा एक गॅप दिला एवढा आहे ना, म्हणजे इथं गॅप देऊन द्या आणि काय येऊन EV7 बघा बरं आहे का EV7, VE5 आहे, सॉरी EV नाही येणार. बघा इथं Z पहिले होता ना, A नंतर होता, इथं X पहिले होता, C म्हणजे इथं V पहिले आणि E नंतर VE7 ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. कळलं सगळ्यांना, सोपं आहे. म्हणजे तुम्ही जर ही अक्षरमाला वापरली तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 54. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. ओके, बघा एक आकृती दिली आहे, आकृतीमध्ये काही अल्फाबेट्स आहेत आणि आपल्याला त्यांचा संबंध शोधून या ठिकाणी जो प्रश्नार्थक चिन्ह आहे ना तिथं काय येतो ते शोधायचं आहे. चला पाहूया. तर तुम्ही पहा DW, इथं GT, JQ काही संबंध दिसतो का, DW. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेले ना तर बघा DW एकाच्या वरी एक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, GT बघा बरं आहे का, हो हे सुद्धा एकाच्या एक वर एक आहे. त्याच्यानंतर JQ एकाच्या वरी एक आहे का, JQ करेक्ट, हे सुद्धा एकाच्या वर एक आहे. म्हणजे कोणते अल्फाबेट घेतलेले आहे एकाच्या वर एक येणारे अशी या प्रकारची संबंध जोडून तिथं घेतलाय. मग मला सांगा प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल, L आहे, L सोबत काय येतो बघा बरं, L कुठं आहे, हा L आहे आपला इथं, हा L सोबत कोण येतो LO, म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येणार, O येणार. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. बघा जर ही सिरीज वापरली ना काहीही जास्त डोक्यावर ताण देण्याची गरजच पडत नाही, तुम्ही बातच अशा प्रश्नाचं उत्तर काढू शकता. डायग्राम पाहून आपल्याला भीती वाटते की खूप टफ प्रश्न असेल, परंतु थोडंसं तुम्ही याचा आणि आपल्या अक्षरमालेचा संबंध जोडत गेले ना तर काहीही तुम्हाला अडचण जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा आता डायग्राम दिली आहे. पहिले बघा सर्कल आहे, त्याच्यावरी ॲरो वरच्या बाजूला आहे, त्याच्यानंतर सर्कल आणि 2 डोळे दिसत आहे वरी आणि या प्रकारची एक आकृती आहे. ओके, दुसऱ्या वेळेस काय झालं, सगळं उलट केलं. हे वरी होतं तर इथं खाली आलं, हे 2 बिंदू वरी होते तर इथं खाली आले आणि हे जे आहे ना ही जी रेष आहे ही उलटी करून टाकली. याकडे या बाजूला होती तर आता बाजू बदलली, ठीक आहे. इथं सुद्धा याची बाजू इकडे होती तर ही सुद्धा उलटी बाजू करून टाकली. आता तिसऱ्यामध्ये काय केलं, पुन्हा सरळ झालं, खालचा ॲरो वरी गेला. ओके, खालचा ॲरो वरी आला म्हणजे 2 बिंदू सुद्धा कुठे येतील, 2 बिंदू सुद्धा वरी येऊन जातील. आणि या ठिकाणी बघा हा इथं अजून 2 रिकाम्या जागा आहे बरं का, इथं प्रश्नार्थ चिन्ह एकच आहे पण रिकाम्या जागा 2 आहे, कारण ऑप्शन तुम्ही बघू शकता की 2 आकृत्या दिले आहे. तर हे 2 डॉट वरी येतील हे तर कन्फर्म झालं. ओके, पहिल्यांदा. आणि या ठिकाणी जर तुम्ही या चौथ्या याची जर पोझिशन पाहिली ना तर इथं जे आहे त्याच्या उलट केलं. इथं कसं आहे
या बाजूला असं आहे म्हणजे इकडं उलटी बाजू करून टाकली, मग ही तिसऱ्या याची काय होऊन जाईल, हा सर्कल राहील आणि याच्या उलट काय होऊन जाईल, या प्रकारचं होऊन जाईल. मग बघा बरं ऑप्शन कुठे दिसते का, सर ऑप्शन नंबर 4 दिसत आहे यासारखंच, म्हणजे 4 याचं उत्तर राहील. म्हणजे पहिला क्रम दुसऱ्यासोबत संबंध जोडायचा आणि मग दुसऱ्याचा तिसऱ्या संबंध जोडायचा, तुम्हाला सहज याचं उत्तर काढता येतो. नेक्स्ट गणितावर, नेक्स्ट प्रॉब्लेमवर जाऊया. प्रश्न क्रमांक 56, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून खालील संख्या मला पूर्ण करा. 16, 33, 65, 131, 261 आणि पुढे रिकामी जागा दिली, 4 ऑप्शन दिले आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं ना तर तुम्ही याचं उत्तर सहज काढू शकता. कसं मला सांगा, 16चं दुप्पट केलं तर किती होते, 32, म्हणजे गुणिला 2, 32 आणि प्लस 1, म्हणजे इथे लिहून मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. 16 गुणिले 2 प्लस 1 केलेला आहे. 16 दुनी 32, 32 आणि 1 33 होतात. ठीक आहे. नंतर 33 दुनी किती होतात, 66. ठीक आहे. 33 दुनी 66 मायनस 1 केला म्हणजे 65 झाले. ओके. नंतर 65 दुनी किती होतात, 130. 65 दुनी 130 होतात, मायनस 1 सॉरी प्लस 1 केलाय. ओके. 131 आहे तिथं, 131 प्लस 1 काय केलं, कारण इथे 131 आहे, इथे 261 झाले. 131 दुप्पट करा, 262 होतात, परंतु 261 आहे म्हणजे मायनस 1 केला म्हणजे 261 झालं, मायनस 1. मग या ठिकाणी आता संबंध बघा, सगळ्यांची ते दुप्पट केलेली आहे. ओके, इथं काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु पहिल्या वेळेस काय आहे, प्लस 1 आहे, दुसऱ्या वेळेस मायनस 1, तिसऱ्या वेळेस प्लस 1, नंतर मायनस 1, आता काय येईल, प्लस 1 येईल. आणि कोणाची दुप्पट होते, इथं जी संख्या येते त्याची दुप्पट, 261 ची दुप्पट करा, त्याच्यामध्ये प्लस 1 करा, उत्तर निघून जातो. काय ते दुप्पट, बेकअप बे बेसकम 1200, 2 हातचा 1, 2 4 आणि 5, 522 प्लस 1 523. ऑप्शन मध्ये बघा 523 उत्तर आहे का, हो, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. 56चं ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ओके, समजलं. म्हणजे काय संबंध आहे, दुप्पट प्लस 1, दुप्पट मायनस 1, प्लस 1 मायनस 1 करत गेले होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. प्रश्न क्रमांक 57, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून खालील संख्या मला पूर्ण करा. ओके, ठीक आहे. संख्या मला बघा, 4 मायनस 8, 16 मायनस 32 आणि 64. बघा मायनस मायनस संख्या 1 1 सोडून दिलाय, म्हणजे 1 1 सोडून काहीतरी संबंध असला पाहिजे. ओके, 4 चोक 16, 16 चोक 64 होतात, करेक्ट. म्हणजे संबंध सापडला, 4 चोक 16 आणि 16 चोक 64, म्हणजे प्रत्येक 1 1 सोडून त्यांचा गुणाकार करतात. तसंच मायनस 8 आणि इथं मायनस 32 आहे, म्हणजे 8 चोक 32 होतात, 8 चोक 32 आणि 32 चोक जे होईल ते या ठिकाणी 32 चोक किती होतात, 4 2 8 4 3 12 मायनस 128, कारण हे मायनस मायनसच्या संख्या 1 1 सोडून देणार आहे, मायनस 128. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, 1 1 सोडून याचा संबंध होता. प्रश्न क्रमांक 58, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून खालील संख्या मला पूर्ण करा. ओके, ठीक आहे. 11 13 17 19 23 29 31 37 41. तुमचा जर अभ्यास चांगला असेल ना गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा, तुम्ही या प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला समजून जाईल. कसं, याच्यामध्ये संबंध नाहीये का, बघा इथं 11 2 13, 13 4 17, 17 2 19, 19 4 23, म्हणजे 2 4 2 4, नंतर पुन्हा 6चा फरक आला, म्हणजे असा काही संबंध सापडतच नाही. तुम्ही 1 2 3 सोडून करा, काही करा, या सरळ सरळ सोपं असं ही सिरीज आहे. कशी, तर या सगळ्या संख्या नाही का मित्रांनो, पाहता क्षणी तुम्हाला कळायला असतील की सगळ्या मूळ संख्या आहे. 11 नंतर येणारी मूळ संख्या 13, 13 नंतर येणारी मूळ संख्या 17, 17 नंतर मूळ येणारी 19, 19 नंतर 23, 29, 31, 37, 41. मला सांगा 41 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, 43. सगळ्या मूळ संख्या क्रमानं दिलेल्या आहे, म्हणजे 43 याचं ऑप्शन नंबर 1 उत्तर राहील. अतिशय सोपं आहे. तुमचं ऑब्झर्वेशन जितकं चांगलं असेल ना तितक्या लवकर तुम्ही या प्रश्नांचं उत्तर काढू शकता. आता बघा प्रश्न क्रमांक 59, हा तर फार मजेशीर आहे. कसं, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा म्हणते. ओके, प्रश्नार्थक चिन्ह कुठे आहे, कुठे आहे, हा या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर संबंध जोडला तर आपण काय करूया, हे एका रांगेत असणारे यांची बेरीज करून पाहू. 9 1 10, 10 5 15. ओके, सगळ्यांची बेरीज केली तर 15 येते. 4 8 12, 12 3 15. ओके, संबंध बघा इथं सापडून गेला आपल्याला, 15 बेरीज येते, याची पण 15 बेरीज होते. मग खालची जी सुद्धा किती बेरीज आली पाहिजे, 15 आलीच पाहिजे. मग बघा 2 आहे आणि 7 आहे, 2 आणि 7 9, 9 मध्ये किती मिळवले तर 15 येतात, 9 मध्ये 6 मिळवले तर 15 येतात, म्हणजे इथं काय असायला पाहिजे, 6. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. बघा सापडला संबंध, म्हणजे लगेच तुम्हाला या प्रकारे संबंध सापडू शकतो. इथं ऑप्शन इथे यायला पाहिजे 6, कारण 6 आलं तर इथं इथलची सुद्धा बेरीज 15 होऊन जाते. नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रश्न क्रमांक 60,
प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. ओके, 26, 28, 31, 35 आणि आता प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काही. बघा बरं आता संबंध लावून 26 आणि 2चा फरक दिसत आहे, +2, इथं +3 केले, इथं +4 करून टाकले. म्हणजे पहिले 2 मिळवले, मग 3 मिळवले, मग 4 मिळवले. आता मला सांगा किती मिळवावे लागतील? 5 मिळवावे लागतील. एक एक वाढत आहे. मग 35 मध्ये 5 मिळवले तर किती होतात? 40. ऑप्शन नंबर 2 उत्तर राहील. ओके, नेक्स्ट प्रश्न. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. बघा 4 बॉक्स दिले आहे तुम्हाला. हा पहिला बॉक्स आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. आणि या चौथ्यामध्ये एक प्रश्नार्थक चिन्ह दिले आहे. त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखायचं आहे. आता चौथ्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह दिला ना, याचा अर्थ काय असतो की म्हणजे या 4ही बॉक्समध्ये काही ना काही संबंध आहे. बघा ना, सर्कलनं जोडलेला आहे ना, म्हणजे 4ही मध्ये काहीतरी संबंध आहे. तर आपण काय करू, याच्यामध्ये सगळ्या आकड्यांची बेरीज करून पाहू. 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 9 22. ओके, किती आली बेरीज? 22. याची करून पहा बरं. 3 आणि 11 14, 14 आणि 2 16, 16 आणि 6 22. ओके, बघा संबंध सापडला. सगळ्यांची बेरीज 22 22च यायला पाहिजे. इथं करून पाहू. 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 आणि 6 22. इथं पण 22 आली. ओके, मग याची सुद्धा बेरीज 22 यायलाच पाहिजे. 8 आणि 1 9, 9 आणि 4 13. आता 13 मध्ये किती मिळवले तर 22 येतील? 13 मध्ये 9 मिळवले तर 22 येतात, आहे ना. म्हणजे 9 आहे का बघा बरं ऑप्शन. बघा ऑप्शन नंबर 2 9 आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 राहील. सगळ्यांची बेरीज 22 यायला पाहिजे होती. पुन्हा अक्षरमाला आली. प्रश्न क्रमांक 62. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा. B2CD आणि रिकामी जागा आहे. ओके, B2CD. बघा काय संबंध सापडतो का पाहूया बरं आपण. पहिले मला हे मोडू द्या म्हणजे आपण संबंध शोधू. B2CD. ओके, बघा बीच्या वरचा नंबर घेतला आणि पुढचे अक्षर घेतले. B2CD. नंतर इथं बघा BCD4 आहे. BCD4 म्हणजे या ठिकाणी काय केलं बघा, BCD कॉमन आहे. BCD या ठिकाणी पण BCD आहे, या ठिकाणी पण BCD आहे. फक्त हा जो अंक आहे ना तो बदलत चाललाय. का बरं बदलत चाललाय? बघा इथं 2 होतं आणि या ठिकाणी तुम्हाला 4 दिसत आहे. हा 4 कुणाचा आहे? 4 आहे डीचा. ह्या डीच्या वरी 4 आहे ना, म्हणजे इथं बीच्या वरचा नंबर घेतला, इथं डीच्या वरचा नंबर घेतला, मग राहिला कोण? सी. म्हणजे इथं सीच्या वरचा नंबर यायला पाहिजे. म्हणजे BC आणि सीच्या वरी काय असतो? 3. BC3D यायला पाहिजे. BC3D आहे का बघा. BC3D ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. कळालं? पहिल्या वेळेस बीच्या वरचा नंबर घेतला, CD ला घेतला नाही. दुसऱ्या वेळेस सीच्या वरचा नंबर घ्यायचा, डी आणि बीचा घ्यायचा नाही. आणि तिसऱ्या वेळेस BCचा घ्यायचा नाही, डीचा घेतलेला आहे. या प्रकारे ती सिक्वेन्स पुढे गेलेली आहे. ओके, तर BC3D याचं उत्तर आहे. 62चं 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा. ओके, BCB DED FGF. ओके, बघा पाहूया आपण आता या अक्षरमालेवरूनच उत्तर काढू आपण. याचं काय होते चला ट्राय करून पाहूया. काय सांगितलं? BCB, BC आणि पुन्हा येऊन B. ओके, BCB. नंतर DED. ओके, हे D घेतला, नंतर E घेतला आणि पुन्हा आला D वर. ओके, DED. नंतर FGF, F घेतला, G घेतला आणि पुन्हा F घेतला, FGF. नंतर HIH. ओके, हा H घेतला, I घेतला आणि पुन्हा H वर आला. तर पुढं काय येईल? आता इथं सिक्वेन्स सापडली. BCB, DED, FGF आणि HIH. तर पुढं काय येणार? JK आणि पुन्हा J वर JKJ. बघा बरं ऑप्शन मध्ये JKJ पहिलाच ऑप्शन आहे. JKJ याचं उत्तर राहील. म्हणजे अक्षरमालेवरून तुम्ही सहज याचं उत्तर शोधू शकता. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 64. पुढील संख्या मालिकेत पुढील संख्या कोणत्या येईल? पहिले आहे 2, 1, अर्धा किंवा 1/2 आणि 1/4. पुढं काय येईल? आता तुम्ही इथं पुन्हा तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल ना, तुम्ही याचं उत्तर सहज काढू शकता. पाहिल्याबरोबर समजून जाते. बघा इथं 2 आहे, इथं 1 आहे. 2चे अर्धे झाले. 1चा अर्धा 1 होतो. म्हणजे प्रत्येक संख्येला 2 न भागत गेलो. बघा 2 भागिले 2 किती होते? 1 होऊन जाते. 2 ला 2 ला भागिले 1 होते ना. पुन्हा मग 1 ला 2 न भागितलं तर काय होऊन जातो? 1/2 येतो ना. 1 भागिले 2 ला 1/2 लिहू शकतो. पुन्हा मग 1/2 ला 2 न भागाकार करा. मला सांगा अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे, होतो का? नाही. मग काय करायचं? गुणाकारात रूपांतर करायचं. ते पुढची संख्या व्यस्त होते, म्हणजे 1/2 होऊन जातील, म्हणजे 1/4 होते. बघा इथे 1/4 आलं. मग पुन्हा काय करा? 1/4 ला पण 2 न भागा, पण भागाकार होत नाही म्हणून 1/4 गुणाकारात रूपांतर. पुढची संख्या व्यस्त म्हणजे खाली चालला जातो. 4 2 8 म्हणजे 1/8.
पुढची संख्या काय येणार 108. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. हा याचा एक्सप्लेनेशन, म्हणजे प्रत्येक संख्येला 2 2 2 न भागत गेले आहे. कळलं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 65. पुढील संख्या मालिकेत पुढील संख्या कोणत्या येईल? 31, 29, 24, 22, 17. ओके बघा, 31 आणि 29 2 न मायनस झालं. 29 आणि 24 -5 झाले. 24 आणि 22 -2 झाले. आणि 17, 22 आणि 17 -5 झाले. बघा, -2 -5 म्हणजे पहिले 2 काढले मग 5 काढले, मग 2 काढले मग 5 काढले. आता किती निघतील? पुन्हा 2 निघतील. अशी सिक्वेन्स आहे. पहिले 2 मग 5, 2 5. आता पुन्हा 2 काढा. 17 मधून 2 गेले किती राहतात? 15 राहतात. ऑप्शन बघा, पहिलंच ऑप्शन आहे 15. सिक्वेन्स सापडली की तुम्हाला उत्तर सहज निघतो. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. प्रश्न क्रमांक 66. पुढील संख्या मालिकेत पुढील संख्या कोणती येईल ते ओळखायचं आहे. ओके, 3, 4, 7, 8, 11, 12. ओके, +1 केलं, नंतर +3 केलं, नंतर +1, पुन्हा +3, पुन्हा +1, पुन्हा +3 करावं लागेल आहे ना. पहिले 1 मिळवला, मग 3 मिळवले, मग 1 मिळवला. पहिले 1 मिळवला तर 4 झाले, 3 मिळवले तर 7 झाले, 7 मध्ये 1 मिळवला 8 झाले, 8 मध्ये 3 मिळवले 11 झाले, 11 मध्ये 1 मिळवला 12 झाले, 12 मध्ये 3 मिळवले तर किती होतील? 15. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 67. पुढील संख्या मला पूर्ण करा. 6, 10, 14, 18, 22, 26. हे तर सोपंच दिसत आहे. प्रत्येकामध्ये 4 4चा फरक आहे. बघा, 6 10 मध्ये 4चा फरक, 10 14 मध्ये 4चा फरक, 14 18 4चा फरक, 18 22 4 फरक, 26 30 4 फरक, आणि इथं 30च्या पुढं 4 मिळवून टाका. 30 + 4 34. ऑप्शन नंबर बघा 2 2 दिले आहे, मग 34च्या पुढं काही अजून 4 मिळवा, त्याच्यामध्ये 34 38 34 38. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. प्रश्न क्रमांक 68. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. 11, 14, 25, 39, 64. ओके, बघा तुम्ही जर संबंध पाहायला गेले ना तर या ठिकाणी काय दिसत आहे? 11, 14, 25, 11 या 3चा फरक, नंतर 11चा फरक, नंतर 14चा फरक. नाही, हा फरकचा तर नाहीच आहे. पुन्हा दुसरं काय असू शकते? तर बघा, इथं 11 अधिक 14 किती होतात? 25 होतात. करेक्ट. नंतर 25 मध्ये 14 मिळवले म्हणजे लगतच्या संख्यांची बेरीज. 11 आणि 14 25, 25 आणि 14 किती होतात? 39. 25 आणि 14 39. ओके, कळालं? पुन्हा 39 मध्ये किती मिळवले? 39 मध्ये हे बाजूची संख्या 25 आहे, मग 39 + 25, 39 + 25 किती होते? 64 होते. मग 64 मध्ये कोण मिळवावं लागेल? बाजूची संख्या कोण आहे? 39. 64 मध्ये 39 मिळवा. 9 4 1303, हातचाला 1 आणि 6 3 9 1 10 103. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. म्हणजे लगतच्या संख्यांची बेरीज ही पुढची संख्या दाखवलेली आहे. 103 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 69. काय आहे? रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. प्रश्नार्थक चिन्ह काय येईल ते सांगायचं आहे. 56 EF 67 FG. बरं, पाहूया बरं. याला मोडून देतो पहिले मी, म्हणजे आपण संबंध शोधता येईल आपल्याला, काही गोंधळ उडणार नाही, स्पष्ट दिसू शकते. चला, 56 EF या ठिकाणी बघा, EF आणि 56 कसा तयार झाला? ईच्या वरी 5 असते, F च्या वरी 6 असते, म्हणून 56 EF घेतलं. आणि 56 EF बरोबर कोण आहे? 67 FG. 67 FG. बघा, F च्या वरी 6 आहे आणि G च्या वरी 7 आहे, म्हणून 67 FG. ओके, नंतर म्हणजे मधातला एक कॉमन घेतला, F आहे, दोघांमध्ये कॉमन आहे. नंतर 22 21 VU. 22 21 VU. हे 22, हे 21 VU. 22 21 VU. आता कोणीकडे जात आहे माहिती आहे ना? या बाजूला सरकत आहे. VU सांगितलं. मग मला सांगा पुढे काय यायला पाहिजे? दोघांमधलं एक कॉमन कोणतं येईल? U कॉमन यायला पाहिजे. 21 20 21 20 U आणि पुढचं T. 21 20 UT येईल. 21 20 UT. बघा, हे ऑप्शन नंबर 2 21 20 UT याचं उत्तर येईल. ओके, ते सुद्धा कशावरून सापडलं? या अक्षरमालेवरूनच आपण याचं उत्तर काढलं. नेक्स्ट पाहूया. JVA KWB LXC MYD. JVA. चला, संख्यामालेवर वापस जाऊया, अक्षरमालेवर जाऊया आपण, अक्षरमालेवरून काढूया आपण याचं उत्तर. काय सांगितलं? JVA. ओके, हे तर J आहे, त्याच्यानंतर V आहे आणि नंतर A आहे. ओके, JVA. तर इथं तर तुम्ही पाहिलं ना, JVA काही तुम्हाला संबंध दिसून नाही राहिलं. KWB, K, इथं W आणि इथं B. मला सांगा, काही असं अस्ताव्यस्त वाटत आहे ना? तर हे काही असा संबंध नाहीये. मग कसा संबंध असू शकतो? बघा, इथं J, सुरुवातीचं J,
इथं सुरुवातीला के, इथं एल, म्हणजे बघा सिक्वेन्स मधले JKLM, म्हणजे सुरुवातीला प्रत्येक 3च्या जोडीमधलं सुरुवातीचं घ्यायचं JKLM, आणि इथं काय येईल मग, इथं येईल सुरुवातीला N. तसंच VWUVWXY, आणि इथं काय येईल, Y नंतर येतं Z. तसं तिसरं बघा ABCD, आणि इथं काय येईल NZE. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71 पहा. संपत किशोरपेक्षा ठेंगणा व रंजनपेक्षा उंच आहे. राजन हा रंजनपेक्षा ठेंगणा आहे, शरद किशोरपेक्षा उंच आहे, सुनील राजनपेक्षा उंच व रंजनपेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वात ठेंगणा कोण? याचा असा प्रश्न कधी पण आला ना तर नेहमी लक्षात ठेवा कसं करायचं, यांची उंची काढायची, बॉक्स काढून ठेवायची उंचीची. संपत हा किशोरपेक्षा ठेंगणा, ओके, संपतला काढू आपण. संपत हा संपत हा किशोरपेक्षा ठेंगणा आहे म्हणते, म्हणजे किशोर कसं असेल, याच्यापेक्षा उंचच असेल ना, हा किशोर, मग हा किशोर. ओके, किशोर उंच आहे. त्याच्यानंतर संपत हा किशोरपेक्षा ठेंगणा व रंजनपेक्षा उंच आहे. संपत हा किशोरपेक्षा ठेंगणा आहे परंतु रंजनपेक्षा उंच आहे म्हणते, म्हणजे रंजन हा संपतपेक्षा लहान असेल, हा रंजन, इथं रंजन येऊन जाईल. ओके ओके, रंजनपेक्षा उंच आहे. राजन हा रंजनपेक्षा ठेंगणा, राजन जो आहे ना तो रंजनपेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे हा राजन इथं येऊन जाईल. हा राजन खूपच छोटा, हा राजन. ओके, राजन हा रंजनपेक्षा ठेंगणा आहे. शरद हा किशोरपेक्षा उंच आहे. हे किशोरपेक्षा उंच कोण आहे? शरद, हा सगळ्यात उंच दिसत आहे, शरद. ओके, शरद हा सगळ्यात उंच आहे. आणि सुनील हा राजनपेक्षा उंच व रंजनपेक्षा ठेंगणा आहे. सुनील काय म्हणते, राजनपेक्षा उंच परंतु रंजनपेक्षा, म्हणजे राजन आणि रंजनच्या मधात इथं एवढा कुठंतरी काय असेल, सुनील असेल. ओके, ठीक आहे, आपल्याला कळालं ना. पहिले राजन, नंतर सुनील, नंतर राजन, नंतर संपत, नंतर रंजन आहे, रंजन, संपत, किशोर आणि शरद, अशी ही चढता क्रम आहे. तर सर्वात ठेंगणा कोण? मग बघा बरं, या क्रमात सगळ्यात ठेंगणा कोण आला? हे राजन आलं सगळ्यात शेवटी, राजन सगळ्यात ठेंगणा राहील. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. 71 ऑप्शन नंबर 4. कळालं? तर असे उंचीचे बॉक्स काढले ना तुम्ही सहज उत्तर याचं काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया आता. प्रश्न क्रमांक 72. एका सांकेतिक भाषेत टेप हा शब्द GZKV असा लिहितात तर BARTH कसा लिहाल? ओके, टेप कसा लिहितात? GZKV. टेप कसा लिहितात म्हणजे TAPE, हा लिहितात GZKV. बरोबर, टीचा आणि या जीचा काही संबंध आहे का? पहिले याला खोडावं लागेल आपल्याला. चला पहा, टीचा आणि या जीचा काही संबंध आहे का? हे बघा, इथं टी आहे आणि इथं जी आहे, म्हणजे टीच्या वरचा अक्षर घेतला. बघा, टीला कोणता घेतला? त्याच्या वरचाच अक्षर. एचा आणि झेडचा संबंध बघा, हे इथं आहे, एला त्याच्या खालचा घेतला. ओके, पुन्हा पी कुठे आहे? हे पीला त्याच्या वरचा घेतला. बघा, पीच्या जागी की घेतलं आणि ईच्या जागी व्ही घेतला. हे ई तर त्याच्या जागी त्याच्या खालचा घेतला, म्हणजे खालचे वरचे त्याच्या जागी वापरलेले आहे. त्याच्यावरून आपल्याला कशाचा काय BARTH ला कसं येईल? मग सांगा, बी कुठे आहे? हे बी साठी कोणतं घ्यायचं? त्याच्या खालचं काय आहे? वाय. ओके, वाय. ए साठी काय येणार? एच्या खालचं झेड. आर साठी काय घ्यायचं? आर कुठं आहे? आर 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 आरच्या साठी आय येणार, त्याच्यावरी आय आहे म्हणून. टीच्या जागी काय येणार? टी, हे टी आहे, टीच्या जागी जी येऊन जाईल, त्याच्यावरी जी आहे म्हणून. आणि एचचं कुठं आहे? एस. YZIGS ऑप्शन नंबर 2. YZIGS ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 73. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. IMD DMI उलट केलं, हे तर अतिशय सोपं दिसत आहे. मग LTV काय असेल? VTL. LTV काय ना, याचं उलट करून टाका, VTL ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 VTL याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 74. एक परिचारिका तिच्या रोग्याला दर 10 मिनिटांनी एक गोळी देते तर तिच्या 5 तासाच्या पाळीत तिला किती गोळ्या द्याव्या लागतील? ओके, मला सांगा, एक परिचारिका तिच्या रोग्याला दर 10 मिनिटांनी एक गोळी देते. मग मला सांगा, एका तासात किती मिनिटं असतात? 6 मिनिटं असतात. करेक्ट, म्हणजे एका तासात ती किती गोळ्या देईल? 6 गोळ्या देतील. असे एकूण किती तास तिची ड्युटी आहे? 5 तास ड्युटी आहे. 5 सक 30, परंतु 30 गोळ्या देईल. परंतु एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, ती दवाखान्यात आल्याबरोबर ती पहिली गोळी देईल ना, नंतर पुढच्या गोळ्या तयार होतील, म्हणजे +1 करावं लागते. या ठिकाणी 31 गोळ्या देईल ती. किती देईल? 31 गोळ्या. लक्षात ठेवा, ती दर 10 मिनिटांनी एक देते, पण सुरुवातीला जेव्हा पहिली गोळी देईल
तेव्हाच पुढचे 10 मिनिटं गृहीत धरले जातील ना. आल्याबरोबर एक गोळी देईल आणि नंतर मग 10 मिनिटं ऍड होत जातील. ओके, तर याप्रमाणे ती किती गोळ्या देते? 31 गोळ्या देते. किती गोळ्या देईल? 31 गोळ्या होईल तिचे. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 75. तुम्हाला मित्रांनो कसा वाटत आहे पेपर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडत असेल तर लाईक सुद्धा करत जा. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. 25, 49, 121 काय? हा अतिशय सोपा आहे. 5चा वर्ग दिला सोबत 7चा वर्ग आहे. ओके, तर बघा 2 न पुढे गेला, मग 11चा वर्ग दिला तर 2 न पुढे जा, 13चा वर्ग येईल. इथं 13चा वर्ग किती असतो? 169. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे 169. तर याप्रमाणे मित्रांनो आपला सगळ्या बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न म्हणजे एकूण या पेपरमधले 75 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून टाकले. तुम्हाला पेपर कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही अडचण नसन, एखादा प्रश्न चुकीचा वाटला असेल ते सुद्धा मला सांगू शकता. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर हा मोबाईल नंबर आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर मला कॉन्टॅक्ट करा. 100 रुपये फीस आहे. मी तुम्हाला हे सगळे गेस्ट पेपर तुम्हाला त्या व्हॉट्सअप नंबरद्वारे पाठवून देईल. तर आजच्यासाठी इतकंच मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. मित्रांनो अनअकॅडमीवर PSIची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स फॉर MPSC PSI मेन्स एक्झाम PSI मेन्सची तयारी करण्यासाठी तुम्ही अनअकॅडमीवर विशेष बॅच लॉन्च झाली आहे. लिंक इन डिस्क्रिप्शन. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्लस जॉईन केलं तर 10% डिस्काउंट भेटेल. कधी? जर अनलॉक कोड वापरला SOHELLIV. तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC नवीन विद्यार्थी जे MPSC तयारी करणं सुरू करत आहे त्यांना कळत नाही की बाबा कसा बेसिक पक्का करावं, कुठून सुरुवात करावं, त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक बॅच आहे मित्रांनो. लवकरात लवकर अनअकॅडमीवर जॉईन होऊन जा. लिंक इन डिस्क्रिप्शन आणि अनलॉक कोड वापरणं विसरू नका. अनअकॅडमीवर प्लसचे भरपूर फायदे आहेत. लाईव्ह क्लासेस घरी बसल्या बसल्या तुम्हाला सगळं कंटेंट भेटणार. अमर्यादित कंटेंट आहे. सगळे कोर्स भेटणार. सगळा सिलेबस करून दिले जातील. आणि इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला इथे भेटेल. सगळा सिलेबस करून देतील. आणि डाऊट क्लिअर लाईव्ह क्लासेसमध्ये होते. सगळं स्टडी मटेरियल PDF द्वारे दिले जाते. आन्सर रायटिंगचे सेशन असतात. मेंटर्स तुम्हाला पर्सनल गायडन्स करतात. आणि लाईव्ह टेस्ट, मॉक टेस्ट, विषयनिहाय टेस्ट आणि सगळ्या टेस्टच्या संकल्पना सुद्धा स्पष्ट करून दिल्या जातात. तर आजच अनअकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आपल्या MPSC पोलीस भरती, STI, PSI, ASOची जागा नक्की करा.